हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. बघा, नवी मुंबई भरती 2025 मध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे. जसं आपण या नवी मुंबई महानगरपालिकामध्ये किती आता जेवढे काही एक्झाम्स निघणार आहेत, ठीक आहे, त्या एक्झाम्स क्लिअर करण्यासाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणाकोणासोबत कॉम्पिटिशन असणार आहे आणि कोणत्या पदासोबत आपली कॉम्पिटिशन असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याआधी बघा, नवी मुंबई महानगरपालिका तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये वेगवेगळे जेवढे काही पोस्ट निघत असतात, एएनएम जीएनएम आहे, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, असे वेगवेगळे पोस्ट सगळे निघत असतात. या पोस्ट करिता बॅच मध्ये अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे. बघा, या बॅच मध्ये तुम्हाला 1500 रुपये तुम्ही बॅच घेऊ शकता, जी 3 मंथची व्हॅलिडिटी आहे. या बॅच मध्ये तुम्हाला बघा सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे, ई बुक टेस्ट सिरीज ही प्रोव्हाइड होणार आहे. आणि प्लस 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 पॉईंट असा आहे, जसं जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे तुमचे तेवढे त्या पेपरचे तुम्हाला अनालिसिस ही देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा, ही जी लेक्चर्स आहे तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. ठीक आहे. तसंच बघा, इथे नगर परिषद तसंच नगर पंचायत याची बॅच सुरू झालेली आहे. ही जी बॅच आहे बघा, कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी स्पेशल मेंटरशिपची बॅच सुरू झालेली आहे. आता या बॅच मध्ये बघा, एका वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 7,000 रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला असं आहे बघा, फीचर्स असे आहेत, जेवढेही बॅच मध्ये जेवढे तुम्हाला ई बुक आणि टेस्ट सिरीज जेवढे काही असतील, ठीक आहे, ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. आणि पर्सनल गायडन्स विशेष म्हणजे तुम्हाला पर्सनल गायडन्स हे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या मेंटरशिपच्या बॅच मध्ये जॉईन होणार आहेत त्यामुळे तुम्हाला एक विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स देण्यात येणार आहे. आणि बघा, 10 विद्यार्थ्यांच्या मागे तुम्हाला एक मेंटर असणार आहे फॉर गायडन्स. ठीक आहे. तर तुम्हाला जॉईन केव्हा करायचं असेल आणि प्लस याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये या दोन्ही स्वरूपात तुम्हाला ही बॅच प्रोव्हाइड होणार आहे. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9545818303 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण बघत होतो की जेवढी काही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जितकाही आपण पोस्ट आहे, तर त्या पोस्टमध्ये कोणाकोणासोबत आपण कॉम्पिटिशन करणार आहोत. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ती एक्झाम कशी क्लिअर करायची ते आपण नेक्स्ट व्हिडिओला बघूयात. पण आपण आता बघूयात कोणकोणते पोस्ट आहेत या महानगरपालिकेमध्ये आणि कशी कॉम्पिटिशन असणार आहे ते आपण बघूयात. बघा, जसे मुंबई महानगरपालिकामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग आहे. या सरळ सेवा भरतीमध्ये जसं की 25 तारखेला जी 19/5/2025च्या अंतिम दिनांक त्या तारखेमध्ये, ठीक आहे, प्राप्त झालेली जी अर्जांची सर्वांगणीय या संख्या आहेत. ठीक आहे. तर या संख्या बघा, सर्वांगण गट 2 मध्ये, ठीक आहे, 3 जागा सर्वांगण होत्या आणि जागा 4 होत्या. पण अर्ज किती भरलेल्या होत्या बघा, 5 अर्ज असे भरलेले आहेत या पोस्ट करिता. नंतर आहे गट क या पदामध्ये बघा, बायोमेडिकल इंजिनियर या पदामध्ये फक्त एकच भरायची होती. या पदाकरिता एकच जागा होती. पण किती अर्ज भरण्यात आलेले बघा, 176 इतके अर्ज भरण्यात आलेले आहे. तर कॉम्पिटिशन बघा किती असणार आहे. तसंच बघा, गट क मध्ये कनिष्ठ अभियंता, ठीक आहे, याकरिता 83 इतके पद आहेत. पण किती भरण्यात आले बघा, 14,558 इतके पद भरण्यात आलेले आहेत. नंतर बघा, गट क कनिष्ठ अभियंता म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरिंग याकरिता या पदाकरिता 6 इतके पद म्हणजे बाकी होते. ठीक आहे, रिक्त होते. पण किती भरण्यात आले बघा, 200 म्हणजे 279 इतके पद भरण्यात आलेले होते. नंतर बघा, उद्यान अधीक्षक अधीक्षक असे या इतकी एकच रिक्त पद होती. पण किती भरण्यात आलेले आहे, 1016 इतकी पद भरण्यात आलेली आहे. ठीक आहे. संख्या इतकी आहे उमेदवारांची. तसंच सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदाकरिता एकच जागा होती फक्त. पण किती संख्या उमेदवारांची संख्या बघा, अर्ज भरायची संख्या 159 इतकी अर्ज भरायची संख्या आहे. आय थिंक तुम्हाला दिसत असेल बघा इथे. ठीक आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय समाजसेवक याकरिता 15 इतकी रिक्त जागा होती. पण अर्ज किती भरण्यात आलेला बघा,
429 इतके जागा भरण्यात आलेले होते. नंतर बघा डिटेल हायजिनिस्टिक, ठीक आहे, याकरिता 3 रिक्त पदे होती, पण किती भरण्यात आलेले आहे? 84 इतके पद अर्ज भरण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर बघा आपण बघू शकत, त्याचप्रमाणे बघा इथे एएनएम स्टाफ नर्स, ठीक आहे, ए मध्ये जीएनएम अशा करिता किती पदं होती? रिक्त पदं 131 पदं होती. पण बघा सगळ्यात जास्त इथे 12,634 पदं म्हणजे या पदाकरिता अर्ज भरण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा इथे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट याकरिता म्हणजे 5 इतकी रिक्त पदे होती, पण 39 इतके अर्ज भरण्यात आलेले होते. नंतर बघा महिला आरोग्य सहाय्यक याकरिता 12 इतके जागा होत्या. तसेच बघा इथे किती भरण्यात आलेले आहे? 269 इतकी जागा, 61 इतकी जागा भरण्यात आलेली, 261. नंतर पशुधन पर्यवेक्षक साठी फक्त 2 जागा होत्या, पण अर्ज किती भरण्यात आलेले आहे? 384 इतके अर्ज भरण्यात आलेले आहे. तर आपण बघू शकतो असे खूप कमी रिक्त पदे होते, पण अर्ज किती जास्त भरण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं, म्हणजे एकूण बघा, एकूण जागा होत्या महानगरपालिकेमध्ये 668 इतका जागा आहेत. ठीक आहे. पण अर्ज किती भरण्यात आलेले आहोत, किती भरण्यात आले बघा? 84,774 इतकी जागा भरण्यात आलेली आहे, अर्ज भरण्यात आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती कॉम्पिटिशन आहे महानगरपालिकेमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना अभ्यास करणं हेच एक उपाय आहे. ठीक आहे. आणि आपली पोस्ट काढणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एकूण वेगवेगळे जसं आहार तंत्रज्ञ आहे. ठीक आहे. अशी टोटल बघा आहार तंत्रज्ञासाठी एक पद, फक्त एकच रिक्त पद होती, पण किती 78 इतके म्हणजे अर्ज भरण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तसं असं व्हेरियस म्हणजे भरपूर असे पदं आहेत, जसं की खूप कमी रिक्त पदं होते, पण फॉर्म किती भरण्यात आले ते आपण बघू शकतो. तर किती कॉम्पिटिशन असणार आहे, तर आपण हे विचार करू शकतो. तर आपल्यावर डिपेंड आहे की आपण किती अभ्यास करू आणि आपण या जागा, हे जे आपले जो पोस्ट आहे कसं आपण काढू. ठीक आहे. तर अभ्यास करणं हेच आपला पर्याय आहे. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी ऑल द बेस्ट. ठीक आहे. सगळ्यांजण चांगले अभ्यास करा, हेच आपले ऑप्शन आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि कॉम्पिटिशन किती असणार आहे. ठीक आहे. तर बघा, स्वच्छता निरीक्षक अकॅडमीमध्ये स्वच्छता निरीक्षक याकरिता बॅच सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स, 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटर असणार आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला ही जी बॅच मिळणार आहे 7,000 रुपयामध्ये 1 वर्षाची तुम्हाला व्हॅलिडिटी मिळणार आहे. ठीक आहे. आणि बघा, हे तुम्ही अनलिमिटेड टाइम्स अटेम्प्ट, जोपर्यंत तुम्ही ही पोस्ट काढत नाही तोपर्यंत ही तुमची बॅच चालू राहणार आहे. तुम्ही जॉईन राहू शकता. ठीक आहे. असं समजू नका की आमची पोस्ट निघाली नाही तर ही व्हॅलिडिटी जाईल, असं काही नाहीये. तुम्ही जोपर्यंत पास आउट होत नाही तोपर्यंत ही बॅच तुम्ही जॉईन राहू शकता. बघा, यांनी या बॅचमध्ये तांत्रिकी विषयासहित हे तुम्हाला या बॅचमध्ये लेक्चर्स घेण्यात येणार आहे टेक्निकल सब्जेक्ट सोबत. त्यानंतर एक डिपार्टमेंटल PSI याचीही बॅच सुरू झाली, फॉरेन्सिक बॅच पण आहे. तर बघा, या बॅचमध्ये सर्व मेजर आणि मायनर ऍक्ट सहित हे होणार आहे आणि सर्व कायदे सहित ही बॅच तुम्हाला घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघा, सर्व विषयाचे जेवढे प्रिव्हियस पेपर आहेत, ठीक आहे, आणि ई बुक आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आहे. आणि ई बुक आणि बघा, सर्व विषयाचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. आणि तसंच बघा, तुम्ही हे जे लेक्चर्स आहे तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता. ठीक आहे. ही प्लस पॉईंट आहे. ठीक आहे. दुसरं बघा, तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस बघू शकता. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, 9545818303 या नंबरवरती. ठीक आहे. तर आपण बघितलंय आता महानगरपालिकेमध्ये किती पोस्ट आहेत, वेगवेगळ्या पोस्टसाठी किती जागा होत्या आणि किती जागा अतिरिक्त जागा भरण्यात आलेल्या आहेत. तर कॉम्पिटिशन भरपूर आहे, तरी आपल्याला या सगळ्या कॉम्पिटिशनच्या पासून पासआउट व्हायचं आहे आणि आपली पोस्ट घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचं वाटलेला असेल, कारण तुम्हाला ॲटलिस्ट समजलं तरी की किती पोस्ट आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.